मुंडव्यातील जमीन घोटाळा प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आक्रमक झाल्या। त्यांनी पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली। ज्यावेळी जमीन घोटाळा झाला त्यावेळी पार्थ पवार कुठे होते, त्यांचं दुपारी 1 ते 4:30 वाजेपर्यंतचं टॉवर लोकेशन काढा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली। तसंच पार्थ पवार यांचे सीडीआर काढण्याची मागणीही त्यांनी केली। त्या व्यवहार केल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत ते पोलिसांना फोन करतात, पोलीस फोर्स पाठवा म्हणून सांगतात, जागा आम्हाला खाली करून हवी असं सांगतात। मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करते। पार्थ पवार ते त्या घटनेला कुठे होते हे त्याच्यातनं त्याचा मोठा उलगडा होईल आणि आतापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल। दरम्यान जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही दमानींनी केली। तसंच समोर आलेल्या मुठे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली नाही असंही दमानी यांनी म्हटलं। या प्रकरणामध्ये तसंच अधिकारी सूर्यकांत येवलेला अटक करण्याची मागणीही त्यांनी केली। आणि नुसता एक डॉक्युमेंटच नाही, पोलिसांवर दबाव, आमची मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीच्या याच्याकडली असलेली जमीन ती सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न केला। याच्यावरनं त्याची गंभीरता कळते की कुठलाही हा साधा व्यवहार नाहीये, याच्यात बळ वापरलं गेलं होतं, याच्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता तरी अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा हा दिला पाहिजे। त्या दिवशी येवलेला स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल। पार्थ पवारचं नाव येईल, अमेडिया एंटरप्राइजेसचं सरळ नाव येईलच आणि हे सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर झाली आहे। आणि माझा चॅलेंज आहे की उद्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझा चॅलेंज आहे की उद्या जाऊन हे कॉन्टेस्ट करा, रद्द करून घ्या आणि येवलेला अटक करा। पार्थ पवार वादग्रस्त जमीन गैरव्यवहारातील जमिनीची कागदपत्र चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। सरकारी जमिनीवर महार वतनाची नावं कशी याचा तपास खर्गे समिती करणार आहे। जमिनी संदर्भातील जुनी कागदपत्र समितीकडे जमा करण्याच्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। जमीन अजूनही सरकारी मालकीची आहे, व्यवहार पूर्ण झालेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणातील 3 अहवालांपैकी राजेंद्र मुठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला। या अहवालामध्ये अमेडिया कंपनीवर ठपका ठेवण्यात आलाय, मात्र पार्थ पवार यांच्यावर थेट कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही। व्यवहार करताना कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये कागदोपत्री व्यवहार झालाय, त्यामुळे पाटील आणि तेजवानी यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। तसंच सरकारी महसूल बुडवल्याचंही स्पष्टपणे अहवालात म्हटलंय। दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वॉन्टेड अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलंय। अनमोलला दिल्लीच्या IGI एअरपोर्टवर आणण्यात आलं। भारतामध्ये दाखल होताच NIAनं अनमोलला ताब्यात घेतलंय। पुण्यामध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंप चालक आणि विक्रेता संघटना आक्रमक झाल्यात। घटना थांबल्या नाहीत तर 24 नोव्हेंबरपासून पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशननं दिलाय। सुट्टे पैसे नसणं, रांगेत उभं राहण्यावरून वाद अशा किरकोळ कारणांवरून 1.5 महिन्यामध्ये 6 घटना घडल्यात। संघटनेनं पोलिसांना तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तसंच संघटना मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहे।
जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी काय त्यांच्यावरती आळा घातला नाही, तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालवणार आहोत. पण पेट्रोल पंप ही अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही. पण आम्ही अवश्य 7 वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बूंद पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी 7 वाजता सगळे पेट्रोल पंप बंद करू. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या रेस्टॉरंट अँड बारमध्ये टोळक्यानं दरोडा टाकलाय. हातात कोयते घेऊन आलेल्या टोळक्यानं धमकावत काउंटरमधील रोकड लंपास केली. पुण्यातील अनंत रेस्टॉरंट अँड बारमध्ये रात्री 1:30 वाजता ही घटना घडली आहे. धाराशिवच्या परंडा राडा प्रकरणामध्ये सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज सुपूर्द करण्यात आले. उमेदवारीवरून आक्षेप घेतल्यामुळे परांड्यामध्ये तानाजी सावंत समर्थक आणि सर्वपक्षीय आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही गटामध्ये सभागृहात राडा झाला होता. धक्काबुक्की आणि खुर्च्यांची फेकाफेकीही झाल्याची माहिती आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सभागृहात झालेल्या या राड्याचा नवा व्हिडिओ समोर आला. सभागृहाबाहेरही घटनेचे पडसाद पाहायला मिळाले. दोन्ही गट आमने-सामने आले त्यावेळी दगडफेक देखील झाली. मुंबईच्या कांदिवलीमधील चारकोपमध्ये अज्ञातांकडून एका बिल्डरवर गोळीबार करण्यात आला. बिल्डर फ्रेडी दिलिमा भाईवर 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आले. तो गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. गोळीबाराचं कारण अजून समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेमुळे चारकोप परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आलाय. यासोबतच फॉरेन्सिक टीमकडून पुरावे देखील गोळा करण्यात आले. एकतर्फी प्रेमातून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणानं अल्पवयीन विद्यार्थीवर हल्ला केलाय. नागपूरच्या इमवाडा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. 26 वर्षीय आरोपी सूरज शुक्ला हा महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून तो एका 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. मात्र ती विद्यार्थिनी त्याच्याशी बोलत नाही, प्रतिसाद देत नाही. या रागातून काल संध्याकाळी त्यानं तिला अडवून तिच्यावर हातोडा आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थिनीला रुग्णालयामध्ये दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुंबईच्या कुपर रुग्णालयातील शौचालयामध्ये पडून एका 52 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे रुग्णाचा अंत झाल्याची माहिती आहे. तर डॉक्टरांना सांगूनही वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे आणि प्रशासनानं सध्या या प्रकरणावर मौन बाळगलंय. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्यापही या प्रकरणावर प्रतिसाद नाही. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये दरोडा पडल्याचं प्रकरण समोर आलंय. हातात कोयते घेऊन आलेल्या टोळक्यानं धमकावून काउंटरमधील रोख रक्कम लंपास केली. नामांकित रेस्टॉरंटमध्ये पडलेल्या दरोड्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. काल मध्यरात्री 1:30 वाजता हा प्रकार घडला. पुण्यातल्या ढोले पाटील रस्त्याजवळच्या हॉटेल कपिलाजवळ स्लॅब कोसळला. या घटनेमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय. हॉटेलच्या नूतनीकरणाचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. कोल्हापूरमधील मध्यधुंद ट्रॅक्टर चालकानं वृद्ध महिलेला धडक दिली आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी CPR रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक विद्युत खांबाला धडकला. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल समोर एका जनरेटर व्हॅनला कंटेनरनं धडक दिली आहे. रस्त्यावर पडलेल्या ऑइलवर माती टाकण्यात आली आहे. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ नाशिकहून मुंबईकडे येणारी वाहतूक 1.5 तास धीम्या गतीनं सुरू होती. नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावर बिबट्या शिरल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पोलीस आणि वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. तासाभराच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचं लोकेशन ट्रॅक झालं. त्यानंतर त्याला डाट मारून बेशुद्ध करण्यात आलं. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची दहशत काही कमी होत नाहीये. अवसरी खुर्दमध्ये तब्बल 3 बिबट्यांचा वावर असल्याचं समोर आलंय. शिकारीच्या शोधात हे बिबटे फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागानं पिंजरे लावावेत अशी मागणी परिसरातल्या ग्रामस्थांनी केली आहे. कुर्ल्यामध्ये विनोबा भावे नगरमध्ये MGL गॅसची पाईपलाईन फुटून आग लागली. गॅस पाईपलाईन फुटून लागलेल्या आगीमध्ये 3 ते 4 दुकानं जळून खाक झाली आहेत. दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी हानी टळली. ठाण्यातल्या कोपरी गांधीनगर ठिकाणी मोकळ्या मैदानामध्ये एका व्यक्तीनं 9 दुचाकी पेटवून दिल्यात. संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. 2 दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमाराला ही घटना घडली होती. आता गाडी पेटवून देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिकमधील गोदा पार्क सुरू होताच नाशिककरांची पावलं पार्ककडे वळली आहेत। देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव गोदा पार्क काही दिवसांपासून बंद होतं, मात्र आता सुरू झाल्यामुळे नाशिककरांची गर्दी झाली आहे। आकर्षक रोषणाई, कारंजे आणि गोदा पार्कची रचना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। गोदा पार्कमध्ये ओपन एअर रेस्टॉरंट, बोर्ड एक्स मिरर, बबलर, झेड वॉटर टॅक्सीड, विविध देशी झाडं लावण्यात आली आहेत। गोदा पार्कपासून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानापर्यंत नौका विहार करण्यासाठी जेट्टीची देखील उभारणी करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे। वाडी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी दिल्यामुळे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पाठवले। तब्बल 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षातील पद आणि सदस्यत्वाचा त्याग केल्याची घोषणा केली आहे। एबी फॉर्म पसंतीच्या लोकांना आणि काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला। बुलढाण्यामध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मी काकस यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला। यावेळी घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर हजेरी होती। दरम्यान महाविकास आघाडीची या कार्यक्रमामध्ये एकी पाहायला मिळाली। दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कोवर रावल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता। मात्र काल महाविकास आघाडीचे उमेदवार शरयू भावसार यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला। शरयू भावसार यांचे वडील ॲडव्होकेट एकनाथ भावसार यांची घरपट्टीची थकबाकी असल्याचं कारण पुढे करत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला। आज शरयू भावसार यांच्या कुटुंबियांनी न्यायालयामध्ये धाव घेतली। या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयामध्ये अपील करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वतीनं देण्यात आली। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 10 नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे। या निवडणुकांच्या रणांगणामध्ये 217 उमेदवार आपलं अस्तित्व आजमावणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली आहे। सदस्यत्वासाठी 900 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं। यामध्ये 735 उमेदवार पात्र ठरले, तर नगराध्यक्षपदाच्या यादीमध्ये 63 उमेदवारांनी आपला नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं। यामध्ये 46 उमेदवार पात्र ठरलेत। सर्वाधिक उमेदवारांची संख्या खोपोलीमधनं आहे आणि खोपोली नगरपालिकेमध्ये 31 जागांसाठी 169 उमेदवार रिंगणात आहेत। त्यानंतर पेण नगरपालिकेचा नंबर लागतो, इथे 24 जागांसाठी 87 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे भले मोठी स्पर्धा या ठिकाणी असल्याचं समोर आलं। वोट चोरीचे आरोप करून वारंवार निवडणूक आयोगाला टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींविरोधात आता 272 प्रख्यात लोकांनी खुलं पत्र लिहिलंय। काँग्रेस निवडणूक आयोगावरचा विश्वास उडवते अशी टीका या पत्रातून करण्यात आली आहे। घटनात्मक संस्थांबद्दल काँग्रेस संशय निर्माण करते अशी टीका पत्रातून करण्यात आली आहे। राहुल गांधी घटनात्मक संस्थांविरुद्ध विखारी प्रचार करतात अशी टीका या पत्रातून करण्यात आली आहे। पत्र लिहिणाऱ्यांमध्ये 16 माजी न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे। याशिवाय 14 माजी राजदूत, 133 निवृत्त सेना अधिकाऱ्यांच्याही सह्या आहेत। उद्या बिहारचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे। यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहारला जाणार आहेत। उद्या ते बिहार शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहतील। एकनाथ शिंदे आज जिल्हा स्तरावर नेत्यांची चर्चा करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।